सांगतो की विद्यार्थी मित्र, तुम्ही आता 10वीला आहात. काही लोकांची 10वी झाली. 10वी झाल्यानंतर तुम्ही नक्की आता आरसीसी मध्ये ऍडमिशन घेणार आहात. कारण एवढं मोठं विश्वसनीय अशा प्रकारचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये दुसरं कुठं दिसत नाही आपल्याला. या वर्षीचा जर आपण नीटचा निकाल पाहिला, 850 विद्यार्थी 600च्या प्लस. एवढं मोठं काही जोक नाही, खूप मोठी तपश्चर्या लागते. याच्यासाठी आता बरेचसे विद्यार्थी आपण पाहतो की मला डॉक्टर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय. राईट. कारण आपण पाहतो डॉक्टर म्हणजे देवापेक्षा कमी नाहीये. डॉक्टरला देव नाही, पण देवापेक्षा कमी नाहीये. आणि डॉक्टर व्हायचंय ना, एका मुलाची कथा तुम्हाला सांगणार आहे. जास्त वेळ नाही घेणार, 5 ते 7 मिनिटांमध्ये सांगणार आहे. एक विद्यार्थी होता. त्या विद्यार्थ्याचं नाव होतं देव. विद्यार्थ्याला लाडानं देव म्हणायचे. त्याचं नाव होतं डेव्हिड. आणि हा विद्यार्थी देव नावाचा विद्यार्थी होता का. झाला असं बघा, शाळेत जायला लागला. थोडंसं शाळा त्याने बघितली असेल, पण 8व्या-9व्या वर्षामध्ये असं झालं. 8व्या-9व्या वर्षी काय झालं माहिती का, त्याच्या डोळ्याला काहीतरी आजार झाला आणि चक्क आंधळा झालं. हे लेकरू चक्क आंधळा झालं. अमेरिकेमध्ये, अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन डीसी मध्ये राहणारा हा विद्यार्थी. आणि त्या देव चक्क आंधळा झाला. अमेरिकेच्या डॉक्टरांना त्या ठिकाणी दाखवण्यात आलं की होतं काय याचं. अमेरिकेच्या डॉक्टरांनी सांगितलं काही होत नाही असं. आता हा कधीच बघू शकणार नाही, हा कधी पाहू शकणार नाही. आणि झालं असं, त्याला शाळेतून काढून टाकावं लागलं. आणि त्या विद्यार्थ्याने काय केलं म्हणजे काय, एका दिवशी बसल्या बसल्या डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट करत असताना आपल्या वडिलांना उगाच सहज प्रश्न विचारला. तो म्हणाला, फादर कॅन आय प्ले बेसबॉल. मला बेसबॉल खेळता येईल का. कॅन आय प्ले क्रिकेट. मला क्रिकेट खेळता येईल का. त्यावेळेला बापाला मात्र एवढं दुःख झालं. हो म्हणावं तर हे जगू शकणार नाही, आणि नाही म्हणावं तर देवाने अगोदरच याचं एवढं दुर्दैव आहे याचं की अगोदर त्याचे डोळे घेतले, त्याची दृष्टी घेतलीये. नाही म्हणावं तरी दुःख होणार आहे, आणि हो म्हणावं तरी दुःख होणार आहे. हो म्हणलं तर याला जमणार नाही, नाही म्हणलं तर अवघड आहे. काय करावं असा प्रश्न होता. व्हॉट टू डू, व्हॉट टू गिव्ह आन्सर. काय आन्सर द्यावं. त्यावेळेला वडील एकच वाक्य म्हणाले. काय म्हणाले, वी विल नेव्हर नो अनलेस वी ट्राय. जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही बेटा, तोपर्यंत आपल्याला काय करणार. We will never know unless we try. असं म्हणल्यानंतर पोरगा म्हणाला, मला ट्राय करू द्या, मला प्रयत्न करू द्या. लगेच ते बाहेर आल्यानंतर त्यानं बॅट हातामध्ये घेतली आणि वडिलांनी त्याला बॉल टाकायला लागला. दिसत नव्हतं पोराला. बॅटचा आणि बॉलचा मिळच लागला. 10, 15, 20 बॉल टाकल्यानंतर कुठेतरी त्या गवतावरून बॉल त्या ठिकाणी सरकत येत असताना त्या आवाजातून त्याने एखादी बॅट त्या ठिकाणी भिरकावायची, आणि बॅटचा आणि बॉलचा मेळ लागला की पोराच्या चेहऱ्यावर मस्त स्माइल यायची, आनंद वाटायचा, त्याला जिंकल्यासारखं वाटायचं. आणि झालं असं की पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये पोरगं त्या ठिकाणी क्रिकेट थोडं अशा प्रकारे खेळत असताना बाप मात्र त्याचे लाड पुरवायला लागला. आणि तेवढ्यात पुन्हा एकदा असंच डायनिंग टेबलवर ब्रेकफास्टला बसलेला असताना त्यानं दुसरा प्रश्न विचारला, फादर कॅन आय बिकम डॉक्टर. मी डॉक्टर होऊ शकतो का. आता काय करावं. या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं. या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं. बापाला प्रश्न पडला. अरे बाबा, डोळे असलेल्याला जमना, डोळे नसलेल्याला कसं जमल, ते डॉक्टर कसं होईल. आणि त्यावेळेला होय म्हणावं तरी अवघड आहे, नाही म्हणावं तरी अवघड आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक वाक्य बापानं सांगितलं, वी विल नेव्हर नो अनलेस वी ट्राय. जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही तोपर्यंत काय करणार आहे. एवढं म्हणल्याबरोबर वर्ग म्हणायला लागला, नाही आता मला नक्की मला ऍडमिशन घ्यायचं, मला डॉक्टर व्हायचंय. आणि झालं असं, मुलाच्या हट्टापायी त्याला मात्र त्या ठिकाणी आंधळ्याच्या शाळेमध्ये असलेलं पोरग त्याला चांगल्या मुलांच्या शाळेत टाकावं लागलं. त्या ठिकाणी तो शाळेमध्ये जायला लागला, चांगल्या मुलांच्या शाळेत जायला लागला. 4वी, 5वी, 6वी, 10वी फक्त त्याला रायटर द्यायचा, त्यांना अभ्यास करायचा, दुसऱ्या पोराने पेपर लिहायचा, रायटर द्यायचा, आणि त्यांना सांगायचं त्या पोराने लिहायचं. असं करत करत हे पोरग ना अवघड होतं. ते म्हणायला लागलं, मला आता आता ना काहीतरी खेळामध्ये भाग घ्यायचा. खेळामध्ये भाग घ्यायचा म्हणलं की मग त्याच्या शिक्षकांनी विचार केला, म्हणजे हा दुसरा खेळ कोणता येणार आहे. त्याला थोडं बॅडमिंटन खेळता येणार आहे. त्यांनी सांगितलं हे कुस्ती खेळू शकतंय चांगलं. हे रेसलर म्हणजे धरायचं आपटायचं म्हणजे त्याला जमतं, आंध्याला बी जमतं. आणि अशा प्रकारे तो करायला लागला. त्याच्यानंतर ते काय केलं म्हणजे का, शाळेचे जे स्टुडंट काउन्सिल असते बा, तिथे मी उभा टाकलं. त्याच्यामध्ये मी निवडून आलं. 10वीला मी त्यानंतर चांगले मार्क घेतले. त्याला 10वीला एवढे चांगले मार्क घेतले, जमलं. 11वीला सायन्स घेतलं पोरानं. बाबाला सांगितलं, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर ऍट एनी कॉस्ट इन एनी कंडिशन. आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर. मला डॉक्टर व्हायचं म्हणजे व्हायचं. शेवटी मात्र ना म्हणजे पर्याय राहिला नाही. वडिलांनी त्याला 11वीला ऍडमिशन दिलं, आणि 11वीला असा वर्ग भरलेला होता. मोठेगावकर सरांसाठी त्या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी काय झालं होते का, म्हणजे त्या ठिकाणी बरेचसे सायन्सचे टीचर असतात का, बायोलॉजीचे सर मात्र केमिस्ट्रीचे टीचर आहेत. हे बायोलॉजीचा राफ केव्हॅलियर नावाचा शिक्षक होता, राफ केव्हॅलियर. आणि त्यांना पाहिलं सगळे शिक्षक म्हणजे सगळे विद्यार्थी आलेले, आणि ते पोरगं मात्र काठी टेकवत त्या ठिकाणी मस्तपैकी चष्मा घालून त्या ठिकाणी काळा चष्मा घेऊन मध्ये आलं. अरे त्याला नवल वाटलं, मला हे कसं काय मध्ये आलं. ते म्हणलं, अरे बाबा इथं काय करतोयस तू. अरे हे जे सेल असतात का, ते मायक्रोस्कोप मधून बघावे लागतात, आणि तुला तर हे कळणार की नाही, तुला हे जमणार नाही. त्यावेळेला ते काय म्हणाले माहितीये का, ते म्हणाले, अरे बाबा तू जा ते फिलॉसॉफी मध्ये कर, हिस्ट्री मध्ये अभ्यास कर, काहीतरी कर, इथं कशाला आलाय, हे तुला जमणार नाही. त्यावेळेला त्या पोराने एक प्रश्न विचारला. तो म्हणला, मला सांगा की इथं जेवढे मुलं बसलेत का, त्याच्यामध्ये परफेक्ट कोण आहे. याच्यामध्ये प्रत्येक कुणाचा अक्षर खराब असेल, कुणाला थोडंसं स्मरणशक्ती कमी असेल, कुणाचं ना थोडंसं
प्रसंगामध्ये काही जरा गैरीपण असेल, काहीतरी असेल, माझ्यामध्ये मी एक कमतरता आहे सर, मी पाहू शकत नाही, इथं परफेक्ट कोण आहे ते मला सांगा, आणि तुम्ही जर मला मदत केली तर मी काहीतरी करू शकणार आहे. अशा प्रकारे तो राफ कॅव्हॅलियरला म्हणाला. राफ कॅव्हॅलियरचे खाडकन डोळे उघडले. तो म्हणला मी तुझ्यासाठी काहीतरी करतो, शिक बाबा, घे बायलाची. बायलाची घेतली. हे राफ कॅव्हॅलियर काय करायचं माहितीये का, थर्माकोलचे जे असतात का, थर्माकोल, या थर्माकोलच्या साह्याने त्यानं काही अशा प्रकारचे काही जे हे पेशी वगैरे असतात का ते बनवायचं, आणि त्याला ना हाताने चापसून बघायचा. तो त्याला हाताने असं चापसून बघायचा, आणि चापसून बघितल्यानंतर त्याला कळायचं की व्हायरल सेल म्हणतात, त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात, त्याला गोल्जी बॉडीज म्हणतात, त्याला काहीतरी लायझोझोम म्हणतात. अशा प्रकारे त्याला कळायचा, अभ्यास करायला लागलं पोरं. 12वीला मी चांगले मार्क घेतलं. त्याच्यानंतर मात्र काय केलं, त्याला मेडिकल कॉलेजला अप्लाय केला. बघा, मेडिकल कॉलेजला अप्लाय केला, 1-2 नाही, 9 मेडिकल कॉलेजला अप्लाय केला. 9 मेडिकल कॉलेजला अप्लाय केल्यानंतर 8 मेडिकल कॉलेजनी तर त्याला नकार कळवला बेटा. त्याला सांगितलं, आंधळ्यांना आतापर्यंत हिस्ट्रीमध्ये आंधळा कोणी डॉक्टर झाला नव्हता, आंधळा पोरगा आतापर्यंत कुणी डॉक्टर झालेला नाहीये, आम्ही नाही त्याला घेणार. आणि त्याच्यानंतर मात्र त्याला काय सांगितलं का, त्याचं नाव होतं डेव्हिड हार्टमन, त्याच्या वडिलांचं नाव होतं इदामे हार्टमन, आणि त्याच्या बहिणीचं नाव होतं म्हणजे त्याच्या बहिणीचं नाव होतं बार्बरा. आणि अशा प्रकारे सगळे मिळून गळ्याला पडून रडायला लागले. पोरगं म्हणायला लागलं, मला डॉक्टर व्हायचंय, काही करून मला डॉक्टर व्हायचंय, कसल्याही परिस्थितीमध्ये मला डॉक्टर व्हायचं, पण मला कोणी घेत नाहीये. आणि शेवटी मात्र इब्राहिम नावाचा एक मोठा डीन होता, आणि तो कुठं होता, टेम्पल युनिव्हर्सिटी ऑफ फिलाडेल्फिया नावाच्या एका अमेरिकन मेडिकल कॉलेजमध्ये. त्याने सगळ्यांची मीटिंग घेतली. तो म्हणाला, एका आंधळ्याने आपल्याकडे अप्लिकेशन केलंय, आणि जर समजा ऑलिम्पिक मध्ये एखादा लंगडा माणूस जर आपल्याकडे आला आणि त्याने सांगितलं की मला त्या ठिकाणी मला पळायचंय, शर्यतीमध्ये भाग घ्यायचा, आपण एवढं तर बघू शकू की तो कुठपर्यंत पळणार आहे, मग आपण आंधळ्याला चान्स देऊया ना, काय हरकत आहे मला सांगा. आणि त्याने सगळ्यांना सांगितलं. आणि शेवटी मात्र या टेम्पल युनिव्हर्सिटी ऑफ फिलाडेल्फिया नावाची जी युनिव्हर्सिटी होती का, त्या युनिव्हर्सिटीनं त्या आंधळ्याला पहिल्यांदा डॉक्टर म्हणजे MBBS साठी त्या ठिकाणी ऍडमिशन दिलं. हे MBBS साठी ऍडमिशन दिल्यानंतर ते पोरगं मात्र त्या ठिकाणी मस्त अभ्यास करायला लागलं. त्या ठिकाणी इब्राहिम नावाचा एक अतिशय कोऑपरेटिव्ह अशा प्रकारचा चांगला शिक्षक होता, साने गुरुजी सारखा, आपल्या मुडेगावकर सरांसारखा, सगळ्यांना अशा प्रकारे मदत करणारा अशा प्रकारचा शिक्षक होता. त्याने काय केलं माहितीये का, तो जेव्हा या ठिकाणी बसायचा, असं वर्गामध्ये बसायचा, तेव्हा एक टेप रेकॉर्डर आणायचा, कारण त्याला लिहिता येत नव्हतं, त्याला लिहायला जमत नव्हतं. ते टेप रेकॉर्डर आणायचा, टेप रेकॉर्डर आणून त्याने त्या टेप रेकॉर्डर मध्ये ते भरायचं. पुन्हा तो घरी जाऊन त्याला अभ्यास करायचा, 6 तास इथं, पुन्हा 6 तास ऐकणं, आणि पुन्हा 6 तास ऐकून स्वतःच्या आवाजामध्ये दुसऱ्या टेप रेकॉर्डर मध्ये भरायचा, नोट्स काढायचा, त्याला ब्रीफ करायचा. त्याला 18 तास लागायला लागले. 18 तासाचा अभ्यास. हे आंधळं पोरगं 6 तास झोप पहिला झाली, आणि ते काय करायला लागलं, आजारी पडायला लागलं. हे आजारी पडायला लागल्यानंतर मात्र त्या ठिकाणी इब्राहिमच्या लक्षात आलं. त्याने सांगितलं, बाबा तू कोपऱ्यात बस, आणि जे काही तुला चांगलं महत्वाचं वाटतंय का, ते टेप रेकॉर्डर मध्ये हळू आवाजामध्ये तिथंच भर, तुझे 6 तास कमी होतील. आणि ते 6 तास कमी करायला लागलं. मग त्याच्यामुळे काय झालं, 12 तासाचा अभ्यास झाला बेटा. आणि 12 तासाचा अभ्यास झाल्यानंतर ते पोरगं पुन्हा अभ्यासाला लागलं. झालं असं बघा की त्या आंधळ्याला काही कळत नव्हतं. शेवटी 2-3 वर्ष कंप्लीट झाले, आणि त्याच्यामध्ये एक अॅनाटॉमी नावाचा सब्जेक्ट असतो म्हणे. आय डोंट नो अबाउट इट, अॅनाटॉमी, फक्त मी एकदाच नाव ऐकलंय. ते मी मुन्ना भाई MBBS पिक्चर बघत असताना ते काय करतं म्हणजे का, ते मुन्ना समोर बसतं, आणि ते जे असतं का, IMJ डॉट आस्थाना नावाचा डीन जो असतो का, तो म्हणतो, अगर मुन्ना बाहेर नाही गया तो इस साल अॅनाटॉमी का एक भी लेक्चर नहीं होगा. तेव्हा ऐकलंय अॅनाटॉमी. आणि हा जो अॅनाटॉमी असतो का, शरीर रचना शास्त्र नावाचा विषय, आणि तो विषय जो होता का, त्या विषयाचा अभ्यास करणं त्याला अवघड होतं बेटा. 4थ्या वर्षामध्ये जेव्हा प्रॅक्टिकल करायला लागला, तेव्हा त्या ठिकाणी डेड बॉडीज जे असतात का, त्या डेड बॉडीज मध्ये त्याला ना जेव्हा लिव्हर बघायचं होतं, जेव्हा त्याला स्टमक बघायचं होतं, तेव्हा त्या फॉर्मल्डिहाइड नावाच्या ऍसिड मध्ये ती बॉडी ठेवली जाते म्हणे. आणि त्याला काय करावं लागायचं की त्याला ते ग्लोव्ज घालून, लेकरं काय करतात, ग्लोव्ज घालून त्या बॉडीला जरा चाचपून बघत असतात. परंतु याला तर काही दिसत नव्हतं. शेवटी ते काय करायचं, हातामध्ये ग्लोव्ज काढायचं, आणि त्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी आपला हात टाकायचा. असं व्हायला लागलं. 2-2, 4-4 तास अभ्यास करता त्याचे बोटं नासून जायला लागले. पण पोरानं मात्र अजिबात कसल्याही प्रकारे खचला नाही. तो पोरगा अभ्यास करायला लागला, आणि त्याच अॅनाटॉमी या विषयामध्ये डोळे असलेल्या मुलांमध्ये MBBSच्या कॉलेजमध्ये त्यानं टॉप केलं. त्याच्यानंतर शेवटची परीक्षा त्याला थोडंसं घाबरायला झालं, कारण अमेरिकेमध्ये सगळ्या आंधळ्या लोकांनी त्याला मदत केली होती. ब्रेल लिपीमध्ये त्याला पुस्तकं उपलब्ध करून दिले होते. सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे होतं. जगामध्ये अशा प्रकारची केस कुठेच नव्हती. आणि शेवटी मात्र फायनल एक्झामला त्यानं आपल्या एका विद्यार्थी मित्राला जवळ बसल्यानंतर त्याला विचारलं, उद्याची परीक्षा मला भीती वाटते बेटा, मला उद्याची ना, माझ्या मित्राला म्हणाला, मित्रा मला उद्याच्या परीक्षेची ना खूप भीती वाटते. आय एम अफ्रेड ऑफ एक्झाम, आय एम रिअली अफ्रेड ऑफ एक्झाम. त्यामुळे ते बाजूला बसलेलं काय म्हणलं माहितीये का, अरे बाबा, आय कॅन सी लाईक एन ईगल, मी एखाद्या ईगल सारखं पाहू शकतो, जसं ईगल वरून पाहतो का तेवढं पाहू शकतो. पण तू जेवढा घाबरलायस का, त्याच्यापेक्षा 10 पटीनं मी जास्त घाबरलोय. तू जेवढा उद्याच्या परीक्षेला घाबरलायस का, त्याच्यापेक्षा मी 10 पटीनं जास्त घाबरलोय. असं म्हणल्याबरोबर ह्याची भीतीच पळून गेली.
त्याची सगळी भीती पळून गेली आणि झालं असं त्यानं परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर झालं काय बघा, MBBS चा रिझल्ट लागला आणि 1972 ला जगातला पहिला MBBS डॉक्टर हा झाला डेव्हिड हर्टमन, जो जगातला पहिला अमेरिकेतला MBBS डॉक्टर. सायकियाट्रिस्ट येतो, मानसोपचार तज्ञ येतो आणि आतापर्यंत तो त्या ठिकाणी प्रॅक्टिस बी करतोय. जिवंत गुगल वर जाऊन बघा, डेव्हिड हर्टमन नावाचा पहिला आंधळा डॉक्टर. अरे बाबा, जर समजा एखादा आंधळा अमेरिकेहून डॉक्टर होत असेल तर देवानं आपल्या 2 डोळे, 2 हात, 2 पाय सगळं चांगलं दिलंय. अतिशय चांगले आई वडील दिले, अतिशय तुम्हाला सांगतो साने गुरुजी सारखे शिक्षक दिले, एवढ्या मोठ्या शाळा दिल्या, सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं दिल्यानंतर जर आपल्याला जर हे होत नसेल तर मला सांगा किती अवघड परिस्थिती आहे. बरेचशा पालकांच्या इच्छा काय असतात माहिती का, पालकांच्या इच्छा असतात म्हणजे तुम्ही ते पालकांना पाळणा नाही करणार बेटा. उद्या ना तुम्हाला सांगतो असे कमी उदाहरण आहेत, असे कमी उदाहरण तुम्ही पाहत असाल. आज जर RCCच्या कॅम्पस मध्ये तुम्ही फिराल तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आता मुडेगावकर सरांच्या फोटो सोबत त्यांच्या आई वडिलांचा फोटो पाहता. मुडेगावकर सर म्हणजे माझ्या सख्या आत्याचे चिरंजीव आहेत, म्हणजे माझ्या आत्या आणि मामाचा फोटो सगळीकडे लागलेला आहे. एवढे आता मला सांगा, हे जे आहे का, हे जे आहे का, हे संस्कार आहे आणि हे संस्कार करणार अशा प्रकारचं युनिट आहे. RCC असेल किंवा हे आर्यन मुडेगावकर स्कूल असेल किंवा रेणापूरचं रेणुका पब्लिक स्कूल असेल, आणखीन अशा प्रकारच्या शेकडो ब्रँचेस होणार आहेत. तुम्ही काळजी करू नका है ना. मुडेगावकर सर अशा प्रकारच्या शेकडो ब्रँचेस काढणार आहेत, म्हणजे काढावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून हे जे काम मुलांनो, तुम्हाला आता कसं आहे, प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपलं लेकरू मोठं झालं पाहिजे. तुम्ही तुमच्या आई वडिलांना पाळणा नाही करणार, त्यांना असं वाटतं की जे मला नाही मिळालं का ते माझ्या लेकराला मिळालं पाहिजे. मी काल परवा आपल्या रेणुका पब्लिक स्कूल मध्ये त्या ठिकाणी गेलो होतो. 9वी 10वीला सर एक तास मस्त त्यांना सांगितलं, जेवढे विद्यार्थी आहेत सगळे 100/100. का बाबा, आपण कशात कमी होतो, आपल्या आई वडिलांनी काय कमी केले, शिक्षक तर एकच शिकवणार आहे. आई वडील आपल्याला त्याच्या आई वडिलांनी जे दिले का ते आपल्याला तेच देणार आहे. पण आपण का बरं का कमी पडतोय, आपण कुठेतरी कमी पडतोय असं म्हणायचं. अभ्यास करा, अभ्यास केल्यानं मरत नाही. मी तुम्हाला सांगतो, असंच एका विद्यार्थ्याला खूप इन्स्पायर केलं. 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करायला लागले होते, 3-3 वाजेपर्यंत. आणि त्याचं बाप ना त्याला घेऊन एका दिवशी माझ्याकडे. हे म्हणलं काय बाबा, ते मला सर 10 वर्ष नवस केलं तेव्हा आता झालंय, आणि जर हे 3-3 वाजेपर्यंत अभ्यास केलं एवढे फिडे झालं तर मला सांगा भरून कोण देणार आहे. तर ही काय परिस्थिती मला सांगा, भरून द्यायची काय गोष्ट आहे का. ते म्हणाला 3-3 वाजेपर्यंत. मी म्हणलं जर 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करून जर ते येडं झालं असतं तर आईन्स्टाईन 25 वेळेस येडा झाला असता, न्यूटन 25 वेळेस येडा झाला असता. अरे जेवढा अभ्यास कराल का तो मेंदूचा व्यायाम आहे बेटा. कारण आपल्याला जर आपले जर आम जर चांगले करायचे असले का तर आपण टिप्स मारतो, मेंदू काय आपण डोस कापटून घ्यायचं का नाही, त्याला वाचन करायचं. जेवढं तुम्ही वाचाल का तेवढा मेंदू तुमचा तेवढा हेल्दी होणार आहे. त्याच्यामुळे वाचल्यामुळे काही होणार नाही. तर मी ना उगाच सहज या ठिकाणी माझ्या मुलाला इथे ट्युशनला RCCला सोडायला आलो होतो. सहज सर म्हणले इकडे या. म्हणजे कसं होतंय कधी कधी ना कलवरा म्हणून जायचं डायरेक्ट नवर देऊ अशा प्रकारची परिस्थिती. आणि तुमच्याशी मला पालकांशी हितगुज करता आलं, आर्यन मुडेगावकरच्या शाळेच्या विद्यार्थ्यांशी मला हितगुज करता आलं. मला तुम्ही थोडंसं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.